माझ्या खांद्यावरती पण ते एक घरच्यांनी ओझं ठेवलं होतं की नाही तुलाही मेरिटमध्ये यायचं आहे. मला असं वाटलं की टीचिंग आणि स्टडीमधला जो गॅप आहे, लर्निंगचा गॅप आहे. बऱ्याचदा पालक येऊन मला हा प्रश्न विचारतात की मॅम गेल्या वर्षी माझ्या मुलाला नीटमध्ये XYZ मार्क्स आलेले आहेत, तर यावर्षी ड्रॉप घेऊन आम्ही पुढे आणखीन एक ट्राय अटेम्प्ट करू का? मॅम काही शॉर्टकट्स आहेत का नीटमध्ये स्कोर करण्यासाठी? कुठला असा सब्जेक्ट आहे का जिथे कमी एफर्ट्स लागत आहेत पण मॅक्सिमम स्कोरिंग होऊ शकतं? तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना 3 गोष्टींचा विचार करा. नमस्ते, मी वैशाली देशमुख, डायरेक्टर कौशल्य अकॅडमी आणि महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमिक स्किल कोच. असं बऱ्याचदा ऐकण्यात येतं आपल्याला की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात. कदाचित माझे पाळण्यातले पाय माझ्या फक्त मामांना दिसले होते. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी मामाकडे जेव्हा जायचे तेव्हा मी सगळ्या मामांच्या मुलांना मुलींना घेऊन बसायचे आणि त्यांना मॅथ्स शिकवणं किंवा सायन्स शिकवणे असे मी कार्यक्रम करायचे. ते बघून माझ्या मामांनी माझं नाव गुरुजी असं ठेवलं होतं. सो आताही ते पेट नेम माझ्या आजोळी गेल्यावरती मला लोक गुरुजी या नावानेच ओळखतात. आणि कदाचित तोच एक वारसा होता ज्याच्यामुळे मी टीचिंग फील्डमध्ये आली असावी असं मला वाटतं. कारण पॅशन आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण आपला इंटरेस्ट, हॉबी सगळं काही ओतलं ना की तोच आपल्याला एक सक्सेसकडे घेऊन जातो. माझी जन्मभूमी कर्मभूमी दोन्हीही लातूर आहे. माझी जी स्टोरी चालू होते ती लातूरमध्ये चालू होते. जो लातूर पॅटर्न हा आधी बोर्डसाठी फेमस होता आणि आता नीट आणि जेईच्या रिझल्टसाठी फेमस आहे. माझी बहीण जी होती योगेश्वरी देशमुख, ती 1997 आणि 99मध्ये 10वी आणि 12वीमध्ये महाराष्ट्रात पहिली आली होती. त्याच्यामुळे साहजिक आहे की माझ्या खांद्यावरती पण ते एक घरच्यांनी ओझं ठेवलं होतं की नाही तुलाही मेरिटमध्ये यायचं आहे. आणि 10वी झाल्यावरती जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला ड्रेस डिझायनर व्हायचं आहे, त्यावेळेस पप्पांनी मला असं सांगितलं की अच्छा, म्हणजे आता फक्त टेलर व्हायचं बाकी राहिलं आणि बिकॉज तू आता मेरिटमध्ये आलेली आहेस तर तुला मेडिकलच करावं लागेल असं एक ऑप्शन त्यांनी माझ्याजवळ, एकमेव ऑप्शन त्यांनी माझ्याजवळ ठेवलं होतं. पण त्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून मी इंजिनिअरिंग केलं. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर जेव्हा मी माझं पहिलं इन्स्टिट्यूट चालू केलं कौशल्य अकॅडमी लातूरमध्ये, तेव्हा पहिल्या वर्षी मला असं जाणवलं की लातूर 11वी आणि 12वीच्या अभ्यासासाठी खूप नावाजलेलं आहे. तिथे हजारो विद्यार्थी येतात, पण हजारो विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स 1500मध्ये डेफिनेटली लातूरमध्ये निघतात, पण प्रत्येक विद्यार्थ्याचा रिझल्ट नाही निघत. जो विद्यार्थी 10वीमध्ये ऑलरेडी मेरिटमध्ये आलेला आहे तो रिझल्ट काढू शकतो, पण बिलो ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे निघू शकत नाही आहेत, कारण त्यांच्यावरती काम करणारं कुणी नाही आहे. म्हणून मी अगदी प्रवाहाच्या विरोधात जाऊन एक अकॅडमी चालू केली, जिथे आम्ही फक्त 30 विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स घेतली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बरेच 1-2 बिझनेस ट्राय केले, पण त्या दोन्ही बिझनेसेसमध्ये फार विशेष काही मला इंटरेस्ट आला नाही. त्याच्यामुळे तिथला सक्सेस रेटही माझा खूप कमी होता. पण मग त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती ॲक्सिडेंटली मला चाटे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्स लेक्चरर म्हणून ऑफर आली. आणि तिथे जेव्हा मी जॉबसाठी पहिल्या दिवशी गेले तेव्हा तो मुलांचा एन्थू बघून किंवा त्यांच्यातलं तो स्पार्क बघून मला समहाऊ इन्स्पायर झाल्यासारखं झालं. आणि मला असं वाटलं की जर माझ्यामुळे एखाद्या पण विद्यार्थ्याचा रिझल्ट येऊ शकत असेल तर मी याच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने माझा ॲक्च्युली एज्युकेशनमधला प्रवास चालू झाला. जसं जसं मी मुलांना शिकवत गेले तसा तसा मला एक कॉन्फिडन्स यायला लागला की ज्या पद्धतीने मी मुलांना शिकवती आहे त्या पद्धतीमुळे मुलांना ते शिकणं फार इझी जातं. माझा एक पहिला स्टुडंट होता शाहरुख शेख, जो माझ्याकडे पहिल्यांदा घरी आला आणि म्हणाला की मॅम मला फिजिक्स शिकण्यामध्ये तुम्ही क्लासमध्ये जे शिकवताय तिथंपर्यंत कळतं, पण प्रॉब्लेम्स तयार होत नाही आहेत. लिटरली फिजिक्सला घेऊन मग मी शाहरुख, त्याच्याबरोबर आणखीन 2-3 विद्यार्थी होते, निकिता होती, अशा विद्यार्थ्यांना घरी घेऊन अभ्यास करायला लागले. ते लोक रात्र माझ्या घरात बसून अभ्यास करायचे अँड इट वॉज टू इन्स्पायरिंग. त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले. आज शाहरुख US एका कंपनीमध्ये काम करतोय, जिथे कॅन्सर ट्रीटमेंट, रेडिओची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती त्याचं रिसर्च चालू आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड की माझे स्टुडंट या लेवलला गेलेत. सो जेव्हा 2012मधली माझी पहिली बॅच होती त्यावेळेस फक्त माझ्याकडे 4 विद्यार्थी होते. मग तो प्रवास माझा असा हळूहळू वाढत गेला. 2016मध्ये मी लातूरमध्ये कौशल्य अकॅडमी जॉईन केलं ॲज अ मार्केटिंग हेड म्हणून. पण तिथली व्यवस्था किंवा टीचिंग जी स्टाईल होती ती वेगळी होती. तिथे फक्त मुलांना शिकवलं जात होतं आणि त्यांच्यावरती काम होत नव्हतं. सो मला असं वाटलं की टीचिंग आणि स्टडीमधला जो गॅप आहे, लर्निंगचा गॅप आहे, तो मिसिंग आहे. म्हणून मग कौशल्य अकॅडमीमध्ये आम्ही लर्निंग क्रायसिसवरती काम केलं आणि पहिली इन्स्टिट्यूटची वीट जी आहे ती आम्ही फक्त 12 विद्यार्थ्यांना घेऊन ठेवली.
त्या 12 विद्यार्थ्यांचे 2 वर्षानंतर जेव्हा त्यांच्यावरती काम करून रिझल्ट्स आले, तेव्हा आमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की येस, व्हॉट वी आर डुईंग इन एज्युकेशन इज द राईट वे टू डू इट. कारण आता 21व्या शतकामध्ये लर्निंग क्रायसिस चालू आहेत, जिथे मुलांवरती फक्त ग्रेडिंगसाठी काम केलं जातं, मुलांच्या कॅपॅसिटीवरती किंवा त्यांच्या IQ-वरती काम होत नाही. अशा ठिकाणी आम्ही JEE आणि NEETसाठी आज 320 विद्यार्थ्यांना प्रिपेअर करत आहोत. 2016मध्ये जेव्हा कौशल्य अकॅडमी चालू केली होती, त्यावेळेस फक्त 12 विद्यार्थ्यांना घेऊन ती अकॅडमी चालू केली. 12 विद्यार्थ्यांना घेऊन JEE आणि NEETच्या एक्सपेन्सेसला, टीचर्स सॅलरीज आहेत, रेंट आहे, प्रिंटिंग मटेरियल आहे, एक्झामिनेशन मटेरियल आहे, ह्या सगळ्यांना मॅनेज करणं तसं खूप अवघड होतं. पण एक ध्येय होतं की काहीही असो, या मुलांना काही कमी पडू द्यायचं नाही. त्याच्यामुळे तो प्रवास तसाच लॉस मेकिंग जरी असला तरी कंटिन्यू ठेवला. त्याच्यासाठी मला माझ्या पार्टनरनी पण खूप मदत केली, माझ्या स्टाफनी पण खूप मदत केली. कारण त्यांना असं वाटत होतं की नाही, हे काहीतरी वेगळं होतं, एज्युकेशन फील्डमध्ये एक मिरॅकल होतं आहे किंवा रिझोल्युशन येत आहे, असा एक वेगळा भाव होता. तिथून जो प्रवास चालू झाला तो दरवर्षी 50%, 60% मुलांची स्ट्रेंथ वाढत गेली. एक वेळ अशी आली की जिथे आम्हाला सांगावं लागलं की आमचे ॲडमिशन्स हे क्लोज आहेत, आम्ही आता याच्यापेक्षा जास्त ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. खूप लोकांनी अप्रोच केला की नाही मॅम, काय फरक पडतो, घ्या. पण मला माहिती होतं की जिथे क्वालिटी मेंटेन करायची आहे तिथे क्वांटिटी वाढून उपयोग नाही. जर क्वांटिटी वाढली तर मी मुलांवरती काम नाही करू शकणार, मुलांकडे लक्ष नाही देऊ शकणार आणि त्यांच्या रिझल्टसाठी, त्यांच्या प्रोग्रेससाठी काम करणं खूप अवघड होऊन जाईल. तशी एक टीम पण असावी लागते. त्यामुळे ती टीम बिल्डअप करणं वॉज अनादर हेडॅक. ज्युनियर लेक्चरर्स हायर करणं, क्वालिफाईड लेक्चरर्स हायर करणं, अकॅडमिक पूर्ण प्रोग्राम बनवणं, त्याच्यावरती एक्झिक्युशन करणं, ह्या सगळ्या ऑब्स्टॅकल्सला कवर करत करत समहाव वी हॅव रीच टू दॅट पॉईंट की आता आमच्याकडे 320 विद्यार्थ्यांचा इंटेक आहे आणि आम्ही त्यांच्यावरती काम करतो. त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी आम्ही आताही घेत नाही. JEE आणि NEETची एक्झाम प्रिपेअर करणं विद्यार्थ्यांसाठी हे स्वतःच मध्ये एक खूप मोठं चॅलेंज आहे. कारण ही जी एक्झामिनेशन आहे ही नॅशनल लेवलवरती होते. अशा वेळेस माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता, ज्याला 10वीला फक्त 58% मार्क होते. त्याचं नाव होतं रघुनंदन अग्रोया. जेव्हा तो पहिल्यांदा ॲडमिशन घ्यायला आला तेव्हा त्याच्या आजोबांचं फक्त एक म्हणणं होतं की याचं सायन्समध्ये 12th निघावं, कारण मग तो पुढे MS करायला किंवा अमेरिकेला जाईल, असं त्यांचं ऑलरेडी ठरलेलं होतं. पण रघुनंदनचा पॅशन बघून मला असं वाटलं की याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. या विद्यार्थ्याची स्वतःची इतकी स्ट्रॉंग इच्छा आहे इंजिनिअरिंग करायची की त्याला आपण कुठे कमी पडलं नाही पाहिजे. तो रात्री 11-11 वाजेपर्यंत अकॅडमीमध्ये बसून अभ्यास करायचा. त्याला लागणारं मटेरियल, त्याच्या येणाऱ्या अडचणी, ह्या सगळ्या पूर्वत जाऊन आम्ही त्याच्यावरती काम केलं. आणि जेव्हा रघुनंदनचा 12वीला रिझल्ट आला, तो मला वाटतं बोर्डामध्ये 78% मार्क घेऊन पास झाला होता आणि JEE आणि CET दोन्ही त्यांनी क्रॅक केले होते. आता तो इंजिनिअरिंग 9.2 CGP कंप्लीट करून एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतोय. पण मला असं वाटतं की मी रघुनंदनला इन्स्पायर करायच्या ऐवजी रघुनंदननी मला इन्स्पायर केलं की आपण विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ त्यांच्या 10वीचे काय मार्क्स आहेत ह्याच्यावरती रिझल्ट्स काढू शकतो. त्या कॉन्फिडन्सला बिल्ड झाल्यावरती आम्ही आमची सिस्टीम पूर्ण चेंज केली. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता की NEETची एक्झामिनेशन किंवा JEEची एक्झामिनेशन देणं हे नॅशनल लेवलला जाऊन चेस खेळल्यासारखं आहे. मुलांना आपण हत्ती सरळ चालतो, घोडा अडीच घर चालतो, उंट तिरका चालतो हे सांगून मुलांना प्रॅक्टिससाठी घरी नाही पाठवू शकत. कारण मुलं स्वतःबरोबर प्रॅक्टिस करून कितपत चेस शिकू शकतील, बरोबर आहे ना. अगदी त्याच पद्धतीने NEETची आणि JEEची प्रिपरेशन करण्यासाठी मग आम्ही वेगळे स्टडी आवर्स काढले. त्या स्टडी आवर्समध्ये काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याच्यावरती काम केलं. फीडबॅक सिस्टीम खूप स्ट्रॉंग केल्या, ज्याच्यामुळे मुलांचं लॅकिंग कुठे होतं आहे, ॲनालायझिंग रिपोर्ट्स तयार केले, ज्याच्यामुळे मुलांचा नेमकं कुठे चुकतं आहे हे शोधून काढण्यासाठी सिस्टीम बिल्ड केली. सो थोडक्यात सांगायचं झालं तर कौशल्य पेडॅगॉजी ही लातूर पॅटर्नमधून जन्माला आलेलं एक स्वतःचं कौशल्य पॅटर्न आहे. NEET आणि JEE ह्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. जेव्हा पेरेंट्स किंवा मुलांना असं वाटतं की मी या एक्झामला फेस केलं पाहिजे किंवा मी ही एक्झाम दिलं पाहिजे, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते की त्यांच्यासाठी एक इकोसिस्टीम तयार आहे का, जिथे पेरेंट्स, टीचर आणि स्टुडंट हे सगळे एकमेकांबरोबर इन्व्हॉल्ड आहेत. जर तुमचा कॅज्युअल ॲटिट्यूड असेल एक्झाम देण्याचा तर तुमचा रिझल्टसुद्धा कॅज्युअलच येणार आहे. पण जर तुमचा ॲटिट्यूड हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल, तुम्हाला स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आहे की मला ते करायचंच आहे आणि तुमचा फोकस गोलवरती न राहता पाथवरती जर असेल की तो गोल अचीव्ह करण्यासाठी जो पाथ मी घेतलेला आहे तो बरोबर आहे का, त्याच्यावरती फोकस ठेवून जर तुम्ही काम करत असाल
तर डेफिनेटली नीटचा रिझल्ट येऊ शकतो और जेईचा रिझल्ट डेफिनेटली येतो. मला आठवतं की ज्या विद्यार्थ्याला SSC बोर्डमध्ये 87% मार्क होते त्यांनी सुद्धा IIT ॲडव्हान्सची एक्झामिनेशन क्रॅक केलेली आहे. सो तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क्स होते हे मॅटरच नाही करत. व्हॉट मॅटर्स इज की तुम्हाला ती सपोर्ट सिस्टीम ॲज अ पेरेंट म्हणून तुम्ही मुलांना देताय का, ॲज अ टीचर म्हणून तुम्ही मुलांना देत आहात का. बऱ्याचदा पालक येऊन मला हा प्रश्न विचारतात की मॅम गेल्या वर्षी माझ्या मुलाला नीटमध्ये XYZ मार्क्स आलेले आहेत, तर यावर्षी ड्रॉप घेऊन आम्ही पुढे आणखीन एक ट्राय अटेम्प्ट करू का. माझं नेहमी पालकांना आणि मुलांना हे एक म्हणणं असतं की जर एखादं वर्ष स्वतःला दिल्याने जर तुमचं पुढचे 60-70 वर्ष हे चांगलं करिअर होणार असेल तर एक ड्रॉप घ्यायला काहीच हरकत नाही. पण त्याला एक बॉर्डर लाईन क्वेश्चन हा पण आहे की जे मला 2 वर्षात जमलं नाही करायला ते मी या 1 वर्षामध्ये करू शकणार आहे का. माझा ॲटिट्यूड, माझे एफर्ट्स आणि माझी थॉट प्रोसेस त्याच्याबरोबर अलाइंड आहे का. जर येस तुमची अलाइंड असेल ह्या सगळ्या गोष्टींबरोबर थॉट प्रोसेस तर तुम्ही ड्रॉप घेतला पाहिजे असं मला असं वाटतं. कारण 1 वर्ष ड्रॉप केल्याने तुमचं करिअर जर चेंज होणार असेल तर येस तुम्ही ते करावं असं मी सजेशन देईन. बऱ्याचदा मुलांचा हा पण एक मेजर प्रॉब्लेम आहे की मुलं मला असं विचारतात की मॅम काही शॉर्टकट्स आहेत का नीटमध्ये स्कोर करण्यासाठी, कुठला असा सब्जेक्ट आहे का जिथे कमी एफर्ट्स लागत आहेत पण मॅक्सिमम स्कोरिंग होऊ शकतं. तर मी मुलांना सांगेल की नाही, नीट आणि जेईसाठी तुम्हाला एफर्ट्स हे प्रत्येक सब्जेक्टसाठी इक्वली द्यावे लागतील. मोर एव्हर देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. जसं आपण म्हणतो की सक्सेसला शॉर्टकट नाही आहे, तसंच नीट किंवा जेई स्कोर करण्यासाठी सुद्धा शॉर्टकट नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला ॲनालिटिकली, क्रिटिकली आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता येते का हा विचार करणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा मी फिजिक्सला घेऊन पण हे बघते की मुलं कॉन्सेप्ट, स्पेशली नीटचे विद्यार्थी, की कॉन्सेप्ट रीड करतात, त्याचा फॉर्म्युला बाय हार्ट करतात आणि डायरेक्ट जम्प करतात क्वेश्चन सॉल्व करायला, प्रॉब्लेम सॉल्व करायला. आता प्रॉब्लेम काय आहे, कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युलामध्ये जो गॅप आहे डेरिव्हेशनचा तो जर मुलांना कळलाच नाही, जिथे ती कॉन्सेप्ट डेरिव्हेशनमुळे 180 डिग्रीमध्ये चेंज होते, ती जर कॉन्सेप्ट किंवा ती जर स्टेप तुम्हाला लक्षातच नसेल तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. आणखीन एक गोष्ट मी ॲड करेन फिजिक्सलाच घेऊन, की मुलांना असं वाटतं की फिजिक्स हा अवघड आहे. का अवघड आहे, तर पहिली गोष्ट फिजिक्सची लँग्वेजच मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यामध्येही अल्जेब्रा इज नॉट द फिजिक्स लँग्वेज. मुलांना असं वाटतं की अल्जेब्रासारखं फॉर्म्युला लिहायचा आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात आणि कॅल्क्युलेशन्स करायच्यात. असं होत नाही. बेसिकली फिजिक्सला तुम्हाला जॉमेट्रीसारखं बघावं लागेल. तुम्हाला आधी इक्वेशन तयार करायचं आणि त्या इक्वेशनमध्ये मग तुम्हाला फॉर्म्युला ठेवायचा आहे. ज्या विद्यार्थ्याला फिजिक्सचं हे गणित कळलं, हे गुपित कळलेलं आहे, तो विद्यार्थी डेफिनेटली फिजिक्समध्ये स्कोर करू शकतो. मी इनफॅक्ट असं म्हणेल की फिजिक्सला जास्त वेळ द्या, कारण तोच एक सब्जेक्ट आहे जो तुमचा रँक डिसाईड करतो. केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी हा सगळ्याच विद्यार्थ्यांचा स्कोरिंग विषय आहे. त्याच्यामुळे सगळेच विद्यार्थी मॅक्सिमम या 3 विषयामध्ये स्कोर करतात. रँक डिसाइडिंग जे सब्जेक्ट्स आहेत ते फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3 विषय आहेत. सो त्याला इक्वली वेटेज द्या, पण टाइम स्लॉट्समध्ये हे 3 विषय जास्त द्या आणि ह्या 3 विषयांना कमी वेळ दिला तरी चालेल. नीट आणि जेईला घेऊन ना आणखीन एक मेजर प्रॉब्लेम मुलांमध्ये मला जाणवतो, तो म्हणजे हा की मुलं नेहमी म्हणतात की आम्हाला कॉम्पिटिशन नाही आहे, आम्हाला कॉम्पिटिशन नाही आहे. म्हणजे ज्या ट्युशनमध्ये मी आहे तिथे 5,000 विद्यार्थी आहेत, म्हणून मी नॅशनल लेवलच्या कुठल्या तरी टेस्ट सिरीजला ॲडमिशन देईल. मला असं म्हणायचं आहे की कॉम्पिटिशन ही तुमची मुळातच कुणाबरोबर नाही आहे, ती कॉम्पिटिशन तुमच्याच बरोबर आहे. जर तुम्ही नीटमध्ये 720 पैकी 720ला ऑलरेडी पोहोचत असाल तर तुमच्याबरोबर जग कॉम्पिटिशन करेल ना. नीट आणि जेईची एक्झामिनेशन ही एलिजिबिलिटी एंट्रन्स एक्झाम आहे. तुमची पात्रता उंचवा, तुमच्या पात्रतेला या पद्धतीने रीच करा की तुम्हाला 700 स्कोर जाईलच. तुमचा स्टेट रँक, नॅशनल रँक हा पहिल्या 1000मध्ये जर आला तर यू हॅव ऑलरेडी विन द रेस, राईट. सो तुम्ही लोकांना किती मार्क पडलेत, त्याला किती मार्क्स पडत आहेत, तो किती स्कोर करतोय मॉक टेस्टमध्ये, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट न करता मी कुठे कमी पडतोय याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर ते जास्त फ्रुटफुल राहील. शेवटी जाता जाता मला ना तुम्हाला सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं, आपण जसं पर्सनली असतो ना, नेचर वाईज स्वभावामध्ये, प्रोफेशनली आपण तसेच वागतो. त्यापेक्षा जर आपण लाईफकडे बघायचा ॲटिट्यूड जर चेंज केला, आपण जर प्रोफेशनली ॲटिट्यूड ठेवला करिअर बनवण्यामध्ये, बिझनेस घडवण्यामध्ये, काहीही करण्यामध्ये, तर तो ॲटिट्यूड डेफिनेटली आपल्याला 100% रिझल्ट देऊन जातो. सो तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना 3 गोष्टींचा विचार करा. तुमचा वेळ, तुमची एनर्जी आणि तुमचे इमोशन्स, ह्या 3 गोष्टी जिथे तुम्ही स्पेंड करताय, इन्व्हेस्ट करताय, ते वर्थ इट आहे का. या गोष्टींना घेऊन जर तुम्ही प्रोफेशनल अप्रोच ठेवला तर डेफिनेटली मग तो बिझनेस असेल
किंवा तुमचं करिअर असेल तिथे तुम्ही डेफिनेटली फ्लरिश करा. आज मला जोश टॉकनी जो प्लॅटफॉर्म दिला आहे माझी गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा, त्यासाठी मी जोश टॉकला धन्यवाद म्हणते. आणि आय होप की मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांना, तुमच्या गोंधळांना सॅटिस्फॅक्टरी उत्तरं दिली असतील. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.